एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काकडे कुटुंबियांची आज शरद पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली। माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झालंय आणि म्हणून काकडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पवारांनी भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र यामागे राजकीय गणितं देखील असू शकतात। याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून अजित पवारांनी काकडे कुटुंबियांशी जुळवून घेतलेला आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये काकडे कुटुंबीय हे अजित पवारांना मदत करतात की काय अशी चिंता पवारांच्या मनामध्ये असू शकते। आणि याचं कारण म्हणजे काकडेंप्रमाणेच राजकीय प्रतिस्पर्धी असलेले अनंतराव थोपटे यांची देखील पवारांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती। जयदीप भगत या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। जयदीप, या भेटीचा राजकीय अर्थ काढावा का? नक्कीच अमोल, या भेटीचा नक्कीच राजकीय अर्थ आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जी लढत आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघामधून होते आहे आणि वर्चस्वाची लढाई आहे अजित पवारांची आणि शरद पवारांची। खरं तर गेल्या काही दिवसापासून जर बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर मोठ्या प्रमाणात जे आहे त्या जुन्या सहकाऱ्यांना साथ घातली जाते। गाठीभेटी देखील वाढताना आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अजित पवारांच्या असतील किंवा शरद पवारांच्या असतील आपल्याला दिसत आहेत। तर एकीकडचे जे विरोधक होते संभाजीराव काकडे त्यांचे जे पत्नीचं आहे ते निधन झालं होतं आणि त्यांच्या पत्नी कंठावती काकडे यांच्या निधन झाल्यानंतर सांत्वनपर भेटीला शरद पवार पोहोचलेले होते। खरं तर ज्यावेळेस शरद पवार राजकारणात येत होते त्यावेळेस शरद पवारांना जो विरोध आहे तो काकडेंकडून केला जात होता आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी तो विरोध झुगारून देखील शरद पवारांना तिकीट दिलं होतं आणि त्यानंतर काकडे आणि पवारांचा जो आहे तो संघर्ष वाढीस लागला होता। आता तब्बल जवळपास 55 वर्षानंतर शरद पवार जे आहेत ते निंबूच्या काकडेंची भेट घेण्यासाठी आले होते। त्यांची सांत्वनपर भेट घेतली आणि आता शरद पवार सांत्वनपर भेट घेऊन पुढे आहेत ते दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशाच्या दृष्टीने महत्वाचा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे वर्चस्वाची जी लढाई आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। खरं तर जो निवडून उमेदवार येईल त्याचं वजन जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त असणार आणि एक मत जोडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो। याचा एक राजकीय अर्थ सुद्धा या निमित्तानं काढला जाऊ शकतो, परंतु सांत्वनपर भेट असल्याचं हे सांगण्यात येतंय। जयदीप, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।